अरहंत वग्गो महाकाश्यप स्थविराची कथा आसक्तीपासून दूर राहावे. ज्या ठिकाणातली ही जातक कथा आहे ते स्थळ आहे वेळुवन राजगृह. उयुंजती सती म्हणतो न नीकेते रमंती ते हंसा व पल्ललं हित्वा ओकमोकं जहंती ते. याचा अर्थ असा आहे, जो स्मृतिवान ध्यानात विपश्यनेत लीन असतो, जो संपत्तीचा त्याग करतो, तो सरोवराचा त्याग करणाऱ्या हंसाप्रमाणे सर्वस्वाचा त्याग करतो. तो सरोवराचा त्याग करणाऱ्या हंसाप्रमाणे सर्वस्वाचा त्याग करतो. गाथा कथा अशी आहे, एकदा भगवान बुद्ध वर्षावास काळात राजगृह येथे भिक्षू संघासह राहत होते. वर्षावास समाप्त होण्याच्या 2 आठवड्यापूर्वी भिक्षूंना बोलावून सांगितले की आपल्या सर्वांना वर्षावास समाप्तीनंतर राजगृह येथून जायचे आहे. काही दिवसांनी तथागताने सांगितल्याप्रमाणे सर्व भिक्षू जाण्याच्या तयारीस लागले. भिक्षू महाकाश्यपसुद्धा जाण्याची तयारी करीत होते. इतर भिक्षूंनी ते पाहिले व आपापसात चर्चा करू लागले की राजगृहातील उपासकांची महाकाश्यपावर अतूट श्रद्धा आहे. ते मनोभावे त्यांची सेवा करतात, तसेच त्यांचा आदर करतात. म्हणून महाकाश्यप त्यांना सोडून येथून जाणार नाहीत असे वाटते. वर्षावास संपला आणि निघण्याचा दिवस उजाडला. तथागतांच्या लक्षात आले की राजगृहात अनेक उपासिका आहेत. काही नवीन उपासक संघात सामील होत आहेत. त्यांना धम्म उपदेश करण्यासाठी काही भिक्षूंनी येथे राहायला हवे. हा विचार करून तथागतांनी महाकाश्यप व काही भिक्षूंना तेथे राहण्याची सूचना केली. तथागतांच्या आज्ञेचे पालन म्हणून ते तेथे थांबण्यास तयार झाले. महाकाश्यप व काही भिक्षू तेथे राहायला तयार झाल्याचे पाहून इतर भिक्षू पुन्हा चर्चा करू लागले आणि म्हणाले, पहा, आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत होतो की महाकाश्यप येथून जाणार नाही. ते कशाला तयारी करीत आहेत? त्यांना तेथेच थांबायचे आहे. आम्ही जे म्हटले ते झाले. तथागतांनी त्या भिक्षूंची चर्चा ऐकली आणि त्यांना म्हणाले, भिक्षू हो. तथागतांनी त्या भिक्षूंची चर्चा ऐकली आणि त्यांना म्हणाले, भिक्षू हो, तुम्ही महाकाश्यपाला या विहाराविषयी आसक्ती आहे, उपासकांविषयी आस्था आहे असे समजू नका. विहारातील कार्य करण्यासाठी मीच त्यांना येथे थांबावे असे सांगितले आणि माझ्या आज्ञेचे पालन करण्यासाठी येथे काही दिवस थांबण्यास ते तयार झाले. भंते महाकाश्यपाच्या मनात ध्यान साधनेद्वारे सततच्या चिंतनामुळे कोणत्याही प्रकारची आसक्ती राहिली नाही. त्यांना अरहंत पद कधीचेच प्राप्त झाले आहे. या प्रसंगी राजगृह येथे भिक्षूंना समजावून सांगताना तथागतांनी ही गाथा उच्चारली होती. वरिष्ठ व्यक्ती किंवा वडीलधारी मंडळी जर आपल्याला समाजहिताचा किंवा स्वहिताचा सदुपदेश करीत असतील तर त्यांच्या आज्ञेचे पालन करावे. त्यांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करू नये. म्हणून मुलांनी आपल्या आईवडिलाचं ऐकावं, असं याच्यातून बोध आपल्याला मिळतो. म्हणजे
मोठ्यांचं ऐकावं, आजी आजोबांचं ऐकावं, यापासून आपल्याला हा बोध मिळतो. इथेच थांबतो. साधू साधू साधू.